नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं जीडीसीए मे परीक्षा 2026 साठी, ज्यामध्ये तुम्ही कुठे लावून लॉग इन करून कसं करू शकता या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचं लॉग इन आयडी पासवर्ड वगैरे विसरलेला आहे ते लोक कसे मिळवू शकतात हे हॉल तिकीट, या लोकांसाठी सुद्धा हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुमचं प्रत्येक जे काही हॉल तिकीट रिलेटेड काही क्वेरी असतील त्या प्रत्येक क्वेरीला तुम्हाला नक्की सोल्युशन दिलं जाईल. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर गेले 2-3 दिवस हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड होत नव्हतं. त्याचं कारण असं होतं काही तांत्रिक अडचणीमुळे प्रॉब्लेम येत होता त्याला खरं तर आता हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2 लँग्वेजमध्ये, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये येईल. तर ज्यावेळेस तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड कराल त्यावेळेस आपली जी वेबसाईट आहे gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जायचंय. इथे आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. तिथे तुमचं युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. अशा प्रकारे युजर नेम आणि पासवर्ड टाकला तुम्ही की लॉग इन करायचं. इथे लॉग इन वरती क्लिक केलं की तुम्हाला जे मुख्य पृष्ठ जे आहे ते मेन पेज अशा प्रकारे दिसेल. इकडे सर्व गोष्टी अशा दिसतील. त्यानंतर तुम्हाला जायचंय माझे खाते, माय अकाउंट्स मध्ये. मराठीमध्ये ज्यांनी केले त्यांच्यासाठी माझे खाते असं येईल. माझे खात्यामध्ये इथे तुमचा फोटो असेल हा, त्यानंतर नाव असेल, इथे ईमेल आयडी, कॉन्टॅक्ट नंबर या सर्व गोष्टी इथे दिसतील. इथे आता तुमचा माझा अर्ज तुम्ही चेक करू शकता. इथे ऍक्सेप्टेड आहे. आणि खाली गेल्यानंतर हॉल तिकीट हा एक ऑप्शन आहे. हॉल तिकीट वरती गेला तुम्ही, इकडे हॉल तिकीट वरती जायचंय. हॉल तिकीट वरती गेल्यानंतर 2026 असं सिलेक्ट करायचंय. आणि इथे आपल्याला जीडीसीए हे ऑप्शन सिलेक्ट करायचंय. सीएचएम नाही. ज्यांनी सीएचएम साठी केलं त्यांनी सीएचएम करा. ज्यांनी जीडीसीए साठी केलेलं आहे त्यांनी जीडीसीएचं करायचंय. जीडीसीए वरती क्लिक केलं की अशा प्रकारे तुम्हाला हॉल तिकीट इथे दिसेल. आता हे जे स्टुडंटचं इथे नाव आहे, स्टुडंटचं सीट नंबर आहे हा, आणि इथे सेंटरचं नाव जनविकास मंडळ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज ठाणे. अशा प्रकारचं हे सेंटर आहे. ज्यांचं ठाण्यामध्ये निवडलेलं त्यांच्यासाठी हे सेंटर आहे. तर अशा प्रकारे हे हॉल तिकीट तुम्हाला दिसेल. आता ज्यावेळेस तुम्ही व्ह्यू कराल, इकडे व्ह्यू हॉल तिकीट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हॉल तिकीट तुमचं दिसेल. हे बघा, हॉल तिकीट असं दिसेल पूर्ण. इथे फोटो असेल, इथे तुमचा सीट नंबर असेल, सही वगैरे, आणि इकडे अशा प्रकारचं दिसेल पूर्ण. जे आहे याचे पेपर्स जे आहेत ते दिलेले आहेत बघा. पहिला 26/5/2026 रोजी 1-2 पेपर क्रमांक, 27ला 3-4, 28ला 5-6 पेपर क्रमांक. ठीक आहे. इथे सेंटर बघा, इथे असं दिलेलं प्लेस ऑफ एक्झामिनेशन जनविकास मंडळ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज ठाणे बेलापूर रोड नियर TMT बस डेपो कळवा वेस्ट ठाणे, अशा प्रकारचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या दिसतात हॉल तिकीटमध्ये. यात सर्व सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही त्या सर्व सूचना पाळू शकता, म्हणजे बघू शकता, वाचू शकता. आणि इकडे दूरध्वनी क्रमांक सुद्धा दिला आहे जीडीसीएचा. जर काही प्रॉब्लेम असेल त्याला कॉल करून तुम्ही विचारू शकता. आणि ज्यांना हॉल तिकीट मिळालेलं नाहीये, ज्या लोकांना हॉल तिकीट मिळाले नाही, अशा लोकांनी एक मेल आयडी देतोय. त्या मेल आयडी वरती तुमचा कन्सर्न मेल करायचा किंवा त्यांना सांगायचं की माझं हॉल तिकीट मिळालेलं नाहीये, मला असा प्रॉब्लेम येत आहे, तर काय करता येईल ते कृपया सांगा. आणि तुमचं जे युजर नेम हरवलं असेल किंवा पासवर्ड हरवला असेल, आणि सीट तुमच्याकडे जर जीडीसीएचा आयडी क्रमांक, ऍप्लिकेशन आयडी असेल तर तो पाठवा, किंवा तुमचं आधार कार्ड पूर्ण नाव वगैरे पाठवा. काही या प्रकारे तुम्ही मागवू शकता. तुम्हाला ईमेल वरती हॉल तिकीट येऊन जाईल. ठीक आहे. हे अशा प्रकारचं हॉल तिकीट असतं. हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ठीक आहे. ओके. तर ज्यांना मिळालं नाही त्यांनी drcsgdca@gmail.com या मेल आयडी वरती मेल करा. पूर्ण कन्सर्न मराठीत लिहा, इंग्रजीमध्ये मेल करा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला मेल येऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता, किंवा ज्या व्यक्तीकडे नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा ते सोल्युशन दिलेलं आहे. DRCS GDCA
gmail.com या मेल आयडी वरती मेल करायचं तुमचं कन्सर्न आणि फॉर्मॅट तुम्हाला जे दिलेलं आहे ऑलरेडी तो फॉर्मॅट वापरून तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला त्या गोष्टी जे काही तुमचा युजर नेम पासवर्ड वगैरे हरवला असेल तर तुमचा ऍप्लिकेशन आयडी टाकून तुम्हाला त्या गोष्टी द्यायच्या आहेत, विचारायच्या आहेत. तुम्हाला ते ईमेल वरती रिप्लाय नक्की येईल तुमच्या हॉल तिकीटचा. आणि कशा प्रकारे तुम्ही तुमचं सेंटर कसं चेक करू शकता या सर्व गोष्टी, तुमचं हॉल तिकीट कसं आहे, कसं दिसतं, हे सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. अपेक्षित प्रश्नांच्या तुम्हाला नोट्स हव्या असतील तर 125 रुपये पर सब्जेक्ट त्या नोट्स आहेत. तर तुम्हाला ज्याला कोणाला हव्या असतील तर त्यांनी तुम्ही नक्की घेऊ शकता. नाही घेतलं तरी काही अडचण नाही, युट्यूब वरून तुम्ही स्टडी करू शकता. जो सेमच पॅटर्न आहे, पण ते युट्यूब वरनं जरा थोडंसं फ्लेक्झिबल जात नाही, तर त्यामुळे लोक जे आहेत विद्यार्थी ते आपल्याकडनं पीडीएफ घेतात. तर घ्या, नका घेऊ, तुमचा कॉल आहे, तुम्ही युट्यूब वरूनही करू शकता, तिकडे फ्री आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण पीडीएफ नोट जे आहे ते आपण जे तुम्हाला आपण चार्जेबल ठेवलेले आहेत, सो त्यामुळे ते चार्जेस पे करू शकता. आणि बंधन नाहीये, तुम्ही घ्यायला पाहिजे, नाही घेतलं तरी चालेल. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमचे व्हॅल्युएबल फीडबॅक्स काही असतील, काही सजेशन असतील नक्की कळवा. आपण त्याबद्दल नक्की विचार करून पुढील अपडेट्स देऊया. जीडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल जर तुम्हाला काही चौकशी करायची असेल ऑनलाईन कोर्सेस बद्दल तर नक्की कॉल करा आणि विचारू शकता आपल्या कोर्सेस बद्दल, कुठले कोर्सेस आहेत काय वगैरे. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.